आज आपण या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाची पौष्टिक बिस्किटे कशी बनवायची ते बघणार आहोत। या आधीच्या व्हिडिओमध्ये गव्हाच्या पिठाची नानकटाई कशी बनवायची ते आपण पाहिलेलं आहे। त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, हवी असल्यास नक्की जाऊन चेक करा। आज आपण गव्हाच्या पिठाची बिस्किटे खूप सोप्या पद्धतीने कशी बनवायची तेही घरातील मोजक्याच साहित्यांमध्ये ते बघणार आहोत। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। बिस्किटे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया। एक मोठी वाटी भरून आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ आपल्याला अगोदरच चांगलं चाळून घ्यायचं आहे। गव्हाच्या अर्ध आपण साखरेचं प्रमाण घेतलेलं आहे व पाऊण वाटी आपण इथे साजूक तूप घेतलेलं आहे। 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे रवा घेतलेला आहे व काही विलायची आपण सोलून घेतलेल्या आहेत। सर्वात आधी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। यामध्ये आपण 1 वाटी साखर टाकून घेऊया। साखरेचं प्रमाण थोडंसं तुम्ही कमी अधिक देखील करू शकता, पण हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। यामध्येच आपल्याला विलायची टाकून घ्यायची आहे। इथे तुम्ही सेपरेट विलायची पावडर देखील वापरू शकता। साखरेबरोबर विलायची टाकून मिक्सरला आपण एकदम बारीक फिरवून घेतलेली आहे। विलायची आपण नेहमी साखरेसोबत बारीक करून जर घेतली तर ती एकदम जास्त प्रमाणात बारीक होते व विलायचीचा एकदम छान स्वाद आपल्या कुठल्याही आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्या पदार्थामध्ये चांगला लागतो। एक मोठी परात घेतलेली आहे। संपूर्ण बिस्किटांसाठीचं लागणारं मिश्रण आपण ह्या मोठ्या परातीमध्ये किंवा एखाद्या पसरट ताटामध्ये तयार करून घ्यायचं आहे। एक परात घेतलेली आहे, त्यामध्ये साधारण मोठी 1 वाटी आपण गव्हाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। गव्हाचं पीठ अगोदरच आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे। चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आपण जो पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्याने 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे व 2 चमचे बेसन पीठ घेतलेलं आहे। बेसन पीठ टाकून घेतल्यामुळे बिस्किटे चांगली खस्ता खुसखुशीत होतात, चवीला देखील खूपच छान लागतात। त्याचबरोबर आपण तयार करून घेतलेली पिठी साखर देखील यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। हे कोरडे जिन्नस संपूर्ण आपल्याला चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत। इथे आपण गव्हाच्या पिठाऐवजी मैद्याचा देखील वापर करू शकता किंवा गव्हाच्या पिठाची बिस्किटे बनवताना गव्हाचं पीठ व आपण यामध्ये साखरेऐवजी गूळ वापरू शकता, त्यामुळे बिस्किटे आणखीनच पौष्टिक होतील। संपूर्ण पीठ चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। साधारण पाऊण वाटी तूप आपण घेतलेलं आहे, त्यातील साधारण अर्धा चमचा तूप आपण बाजूला काढून घेतलेला आहे। हाताने हे पीठ व तूप चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तूप चांगलं संपूर्ण पिठाला चोळून घ्यायचं आहे। अर्धा मिनिट साधारण हे तूप चांगलं आपण पिठाला चोळून घेऊया। साधारण मिनिटभर संपूर्ण तूप आपण या पिठामध्ये चांगलं चोळून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकाल संपूर्ण मिश्रण ऑइली झालेलं आहे, ओलसर झालेलं आहे। या पद्धतीने आपण हातामध्ये घेतल्यानंतर त्याची मूठ तयार करून पाहिली तर एकदम सहज त्याचा एक गोळा तयार होतो। छान सॉफ्ट हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। इथे तुम्ही तूप थोडंसं कमी अधिक करू शकता। पीठ चांगलं मिक्स करून झालेलं आहे। यामध्ये आपल्याला थोडं दूध टाकत चांगली कणिक मळून घ्यायची आहे। आपण इथे नानकटाई बनवणार असाल तर इथे अजिबात आपल्याला दुधाचा वापर करायचा नाही, तर आपण इथे बिस्किटे बनवणार आहोत, त्यामुळे साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला दूध टाकून याची घट्टसर कणिक तयार करून घ्यायची आहे। 3 ते 4 चमचे दूध टाकून याची मी घट्टसर कणिक तयार करून घेतलेली आहे। या पद्धतीने हे मिश्रण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे, चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे। आता आपण लगेचच बिस्किटे तयार करून घेऊ। त्या अगोदर कढई मी प्रीहीट होण्यासाठी ठेवलेली आहे। ताटाला आपण साजूक तूप लावून घ्यायचं आहे, कारण या ताटामध्ये आपण बिस्किटे बेक होण्यासाठी ठेवणार आहोत। तुम्ही इथे ट्रे वापरणार असाल तर ट्रेला देखील साजूक तूप लावून घ्यायचं आहे। आता आपण पिठाचा थोडा गोळा काढून या पद्धतीची बिस्किटे तयार करून घ्यायची आहे। आपल्या आवडीप्रमाणे आपल्याला बिस्किटे किती लहान किंवा मोठे हवे आहे त्यानुसार पिठाचा गोळा काढून बिस्किटे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत। इथे मी बिस्किटे 2 शेपमध्ये तयार करून घेणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही शेप बिस्किटांना देऊ शकता, गोल किंवा या पद्धतीने चौकोनी। व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे या पद्धतीची बिस्किटे मी तयार करून घेणार आहे। थोडासा उभा आकार देऊन ही बिस्किटे आपण चाकूने अशा रेषा पाडून तयार करून घेणार आहोत। याच पद्धतीने राहिलेलं दुसरं बिस्किट देखील मी तुम्हाला तयार करून दाखवते। पुन्हा आपण पिठाचा एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे। चांगला हाताने चांगला गोल आकार करून घ्यायचा आहे व या पद्धतीने त्याला आपण आकार करून घ्यायचा आहे व चाकूने या पद्धतीने रेषा पाडून घ्यायच्या आहेत। त्यामुळे बिस्किटे दिसायला सुद्धा खूप छान दिसतात व छान आतपर्यंत बेक होतात। अर्ध्या मिश्रणाची बिस्किटे मी या पद्धतीने तयार करून घेणार आहे व अर्धी बिस्किटे मी गोल आकार देऊन तयार करून घेणार आहे। ह्या पद्धतीने संपूर्ण बिस्किटे आपण तयार करून घेऊया। अर्ध्या मिश्रणाची बिस्किटे मी तयार करून घेतलेली आहेत। खूप मस्त अशी बिस्किटे तयार झालेली आहेत व दिसायला सुद्धा खूप छान दिसतात। कढई देखील 10 मिनिटे चांगली आपली प्रीहीट झालेली आहे।
कढईमध्ये हे ताट आपण ठेवून घ्यायचं आहे। ही बिस्किटे बनवण्यासाठी आपल्याला स्टँडचा देखील वापर करण्याची गरज नाही। कढई प्रीहीट झाली की त्यावरती आपण असं ताट ठेवून घेतलं तरी देखील बिस्किटे खूप छान बेक होतात। झाकण लावून साधारण 20 ते 25 मिनिटं ही बिस्किटे आपण बेक करून घेऊया। साधारण 25 मिनिटं झालेली आहेत। एकदम स्लो फ्लेमवर ही बिस्किटे मी बेक करून घेतलेली आहेत। तुम्ही बघू शकाल खूप मस्त अशी बिस्किटे तयार झालेली आहेत। ही बिस्किटे बनवण्यासाठी आपण बेकिंग पावडर, बेकिंग सोडा यातील कशाचाही वापर केलेला नाही। ताट खूप गरम आहे। थोडंसं ताट कोमट झालं की आपण बाहेर काढून घेऊ व पूर्णपणे थंड करून घेऊ। ही बिस्किटे पूर्णपणे ताट थंड झाल्यानंतरच आपल्याला बाहेर काढून घ्यायची आहेत, नाहीतर हे ताट पूर्णपणे गरम असेल व आपण बिस्किटे बाहेर काढली तर ती बिस्किटे संपूर्ण तुटली जातात। ताट आपण बाहेर काढून घेतलेलं आहे। ताट संपूर्णपणे थंड झालेलं आहे। आता आपण बिस्किटे बाहेर काढून घेऊया। त्याच पद्धतीने राहिलेली अर्धी बिस्किटे देखील मी तयार करून घेतलेली आहेत। ती देखील आपण कढईमध्ये ठेवून चांगली बेक करून घेऊया। खूप सोप्या पद्धतीने अगदी कमी वेळामध्ये खूप पौष्टिक अशी बिस्किटे बनवून तयार होतात। त्याचबरोबर चवीला देखील खूपच छान लागतात। दोन्ही पद्धतीची बिस्किटे बेक करून झालेली आहे। दोन्ही ताट आपण थंड करून घेतलेली आहेत। आता आपण बिस्किटे बाहेर काढून घेऊया। खूप मस्त रंग आलेला आहे। छान बिस्किटे बेक झालेली आहेत। याच पद्धतीने आपण गोल बिस्किटे तयार करून घेतलेली आहे। ती देखील छान बेक झालेली आहे। तुम्ही बघू शकाल खूप मस्त रंग आलेला आहे। तुम्ही देखील ह्या सोप्या पद्धतीने बिस्किटे एकदा नक्की ट्राय करून पहा आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।